तुझी नेमप्लेट म्हणू नकोस किंवा हे इकडे म्हणू नकोस. स्वामींबद्दल तू खूप काय काय ठेवलेलं आहेस इकडे, त्या मागचं कारण ऐकायला आवडेल. कारण माझं असं मत आहे की हे जे काही आहे आपलं आयुष्य आहे ते सगळं स्वामींमुळेच आहे. तेच प्रत्येक गोष्टीचा मार्ग दाखवतात. त्यामुळे ह्या घराचा मार्ग सुद्धा मला त्यांनीच दाखवलाय. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद तर आहेच आहेत, पण त्यांचं अस्तित्व सुद्धा असणं गरजेचं आहे. त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे माझ्या नेमप्लेट मध्ये सुद्धा आहे. ऍक्च्युली माझ्या मैत्रिणींनी मला बनवून दिली आणि तिला माहिती आहे की ते स्वामी प्रेम किती आहे. त्यामुळे तिने त्याच्यातही स्वामींचा टच दिलेला आहे. स्वामींच्या घरात आणि ते त्यांचंच आहे. आणि श्वेता राजश्री सुहास अंबिकर असं नाव लिहिलंय. हो. आई बाबा दोघांचं लिहिलंय. सेज इट ऑल की किती महत्वाचं आहे. तेच आहेत. म्हणजे माझं आयुष्य स्वामी आणि आई बाबा ह्यांच्या व्यतिरिक्त कुठेच नाही आहेत आणि त्यांच्यामुळेच हे होऊ शकलं आहे. त्यामुळे त्यांचं नाव तर असणं गरजेचं आहे. मी ते तिला म्हणाले होते माझं नाव नाही लावलं तरी चालेल, त्या दोघांचं असणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे हे असं आहे. घरात आल्या आल्या नजर जाते ती म्हणजे देवाऱ्यात. तू सुंदर हॉलमध्ये ठेवलाय असा देवारा. युजली आपण बघतो ना, जे एकटी कुठली अभिनेत्री राहते त्या एवढा मोठा देवारा नसतो. छोटीशी मूर्ती असते बाप्पाची किंवा छोटं असतं, बिकॉज ते मे बी त्याचं नीट केलं जात नाही. हा, त्याच्यामुळे लक्ष दिलं जात नाही म्हणून ते अवॉइड केलं जातं. तू मस्त केलंयस. मला प्लीज या कॉर्नर बद्दल सांग. खरं तर ही जी फ्रेम आहे ती माझ्या वडिलांची आहे. कारण त्यांना गजानन महाराजांचा साक्षात्कार झाला होता. तर त्यामुळे ती मी आहे तशीच ठेवली. ती कुठे दुसरीकडे ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. आणि हे तुळजापूरचं वगैरे हे म्हणजे काय म्हणतात, मेडिटेशनची ही एक माझी जागा आहे. कारण आपलं इतकं स्ट्रगल आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, तर ही एक स्पेस असते की जिथे मानसिक शांतता मिळते आणि तिथूनच परत एक उभारी मिळते की हा आता परत आपल्याला काहीतरी सुरू करायचं आहे. त्यामुळे हे माझं फेवरेट आहे कॉर्नर. मी बऱ्यापैकी इथे असते. मेडिटेशन करायला असू देत किंवा अगदी रडायचं जरी झालं तरी तिथेच असते. आणि स्वतः तू आवर्जून देवपूजा करते? रोज देवपूजा करते. त्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. म्हणजे शूटिंग असल्यानंतर पण मी असं ठरवते की 15 मिनिटं तरी इथे दिलेच पाहिजेच. कारण आपण मेकअपला देतो, तर ह्यांना सुद्धा देणं गरजेचं आहे.